भाजपाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमले आहेत. कोणी धोत्रात तर कोणी सुटाबुटात. तामिळनाडूतील सत्ता स्थापनेच्या पेचावर संजय राऊत कडाडले. तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत सुपरस्टार विजय थलपती यांच्या टीव्हीके पक्षाने मिळवलेल्या ऐतिहासिक यशानंतर सत्ता स्थापनेचा पेच कायम असून या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट खासदार संजय राऊत यांनी भाजप आणि राज्यपालांच्या भूमिकेवर तीव्र शब्दात ताशेरे ओढले आहेत. भाजपने देशभरात सगळे कोश्यारी नेमले आहेत असा टोला लगावत त्यांनी राज्यपालांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. तामिळनाडूमध्ये विजय थलपती यांच्या पक्षाने 234 पैकी 108 जागा जिंकून सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळवला आहे. बहुमतासाठी आवश्यक असलेल्या आकड्यापासून विजय अवघे काही पाऊल दूर असून काँग्रेसने 5 आमदार त्यांना पाठिंबा जाहीर केला आहे. मात्र तरीही राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांनी त्यांच्या सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं नसल्याचा आरोप होता आहे. आणि यावर बोलताना संजय राऊत यांनी म्हटलं की तामिळनाडूमध्ये राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे राज्यपाल आहेत. ते भाजपचे राज्यपाल आहेत. विजय थलपती यांनी विजय मिळवला आहे. त्याच्या पक्षाला सर्वाधिक जागा मिळाल्या आहेत. तरीही भाजपाचे राज्यपाल आडमुठी भूमिका घेत आहेत. सत्ता स्थापनेसाठी विजय थलपतीला बोलवत नाहीत. भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळीकडे कोश्यारीच नेमले आहेत. काहीजण धोत्रात आहेत, काहीजण सुटाबुटात असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. मला तसं वाटत नाही. तामिळनाडू मधली राजकीय परिस्थिती ही अत्यंत विचित्र निर्माण झाली आहे. त्रिशंकू विधानसभा आहे. टीव्हीके पक्ष जो आहे विजय थलपती यांचा, त्यांना सर्वाधिक मोठा पक्ष म्हणून लोकांनी निवडून दिलं 108 जागा. पण बहुमतासाठी त्यांना साधारण अजून 8 ते 9 जागा कमी पडतात. डीएमके पक्षाला काही जागा मिळालेल्या आहेत. काँग्रेस पक्षाला 5 जागा आहेत. पीएमके पक्षाला 4 जागा आहेत. आता या सगळ्यांनी मिळून जर टीव्हीकेच्या मागे उभे राहिले तर सरकार बनू शकेल. पण भारतीय जनता पक्षाचे राज्यपाल जे तिथे आहेत राजेंद्र आर्लेकर म्हणून, त्याने अत्यंत आडमुठी भूमिका घेतलेली आहे. मोठा पक्ष, सर्वाधिक मोठा पक्ष असताना सुद्धा त्यांनी टीव्हीकेला सत्ता स्थापनेचं आमंत्रण दिलं नाही. हे लक्षात घ्या. हे घटनात्मक दृष्ट्या अत्यंत चुकीचं आहे. 108 जागा असलेला पक्ष आहे, 108 जागा असलेला, तरीही तुम्ही त्यांना जर सत्ता स्थापनेसाठी आमंत्रित करणार नसाल तर तुम्ही भंपक आणि खोटारडे आहात. नाही, भारतीय जनता पक्षाने देशभरात सगळे कोश्यारीच नेमलेले आहेत ना. कोणी धोत्रामध्ये आहेत, कोणी सुटाबुटातले आहेत. बाकी काय, सगळे कोश्यारीच आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.